हा आहे आमच्या विश्राम बागेतील 10 एकरमधील लिंबू बाग। याचे वैशिष्ट्य असे, हा वर्षभर याचा फुटवा चालू असतो। हे बघा, आता हे फुटवा दिसतंय, हे फुटवा हा कंटिन्यू असतो, दर महिन्याला फुटवा चालू असतो। ही झाली पहिली स्टेप। याच्यानंतर बघा ही गुंडी, त्याच्यानंतर ही याच्यापेक्षा मोठी साईज, त्याच्यानंतर ही मोठी साईज, ही चौथी स्टेज, पाचवी स्टेज म्हणजे हात तोडण्यासारखा, आणि 6वी स्टेज म्हणजे पिवळा माल। अशा 6 स्टेजमध्ये वर्षभर कंटिन्यू हा माल निघत असतो, तोड चालू असते। याचं वैशिष्ट्य असे की आम्ही कुठलेही रासायनिक खते, केमिकल, औषधे, लिक्विड खते म्हणजे फर्टिलायझर दुकानातून एकही रुपयाचं आम्ही काही खाद्य खते पाणी विकत घेत नाहीत। याला आम्ही फक्त आमचे आदरणीय सुभाषजी पाळेकर यांच्या SPK पद्धतीनुसार जीवामृत महिन्याला 2दा, घन जीवामृत वर्षातून एकदाच देत असतो। याच्या व्यतिरिक्त आम्ही कुठलाही खर्च करत नाही। अक्षरशः हे बघा, टेकू लावलेले आहेत। हे बघा, या बारीक बारीक गुंड्या, प्रत्येक साईजमध्ये तुम्हाला लिंबू बघायला मिळेल। अशा पद्धतीने शेती केल्यास फळबाग असो अथवा पिके असो, भरघोस उत्पन्न देतात, तेही कमी खर्चात। फक्त आपल्याकडे 2 देशी गाई असाव्यात, त्याचं शेण, गोमूत्र याचा वापर करून जीवामृत तयार करा आणि आपल्या फळबागेस पिकांना द्या। नाना महाजन, नगर देवळा, विश्राम बाग।